नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक मासवडी. काही भागांमध्ये हिला पुड्याची वडी असेही म्हणतात. ही अतिशय चविष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आईच्या हातची खास पद्धत दाखवणार आहे. ही रेसिपी आमच्या घरी अनेक वर्षांपासून केली जाते आणि तिची चव खरोखरच अप्रतिम आहे. चला तर सुरुवात करूया. यासाठी लागणार आहे आपल्याला हळद, गरम मसाला, जिरे लसूण पेस्ट, हिंग, चवीनुसार मीठ, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजलेला कांदा, किसलेले खोबरे, लसूण, काळे तिखट आणि खसखस. हे सर्व साहित्य तयार झाल्यानंतर आता आपण पुढची प्रक्रिया सुरू करूया. कांदा पुढे दिल्याप्रमाणे भाजून घ्यावा. आणि त्या कांद्याची पेस्टही बनवून घ्यावी. पॅनमध्ये खसखस 2 ते 3 मिनिट भाजून घ्यावी आणि त्यानंतर तीळही 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यावेत आणि दोघांची एकत्र पावडर बनवावी. पावडर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवून घ्यावी आणि कांद्याची पेस्ट ही अशा प्रकारे बनवावी. आता आपण सारण बनवणार आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये किसलेले खोबरे घेऊया आणि त्यामध्ये तीळ आणि खसखसची पावडर टाकूया. आता यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आता घालूया गरम मसाला. त्यानंतर काळा मसाला घातला आहे. तोही मिक्स करून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपण यामध्ये जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ती घालूया आणि एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही मी थोडीशी जास्तच घातलेली आहे. अशा प्रकारे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्या आणि यामध्येच थोडासा मैदाही घाला. यामध्ये थोडेसे हिंग घाला. आता थोडीशी हळद, जिरे लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून यामध्ये थोडेसे तेल घालून याचा गोळा बनवूया. गोळा असा बनवा की आपण तो लाटू शकू. पिठामध्ये थोडासा ओवाही घाला आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा बनवा. गोळा 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवा. आता आपण वडी तयार करायला घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यावे आणि त्याच्यावरती सारण भरून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यावे.
आपली जी लाटी आहे त्याला थोडेसे पाणी लावावे आणि नंतर सारण भरावे. अशा प्रकारे सारण भरावे आणि वडी कापून घ्यावी. तुम्हाला जसा शेप हवा आहे तसे तुम्ही कापू शकता. आता आपल्याला वडीला उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतले आहे आणि त्यामध्ये सर्व वड्या ठेवल्या आहेत. 15 ते 20 मिनिट या वड्या उकडून घ्यायच्या. ह्या आहेत आपल्या उकडलेल्या वड्या आणि आता आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत. मंद आचेवर ह्या वड्या तळून घ्यायच्या. मंद आचेवर साधारणपणे 7 ते 8 मिनिट या वड्या मी तळलेल्या आहेत. अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत आपल्या या मासवड्या. रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.